2 मार्च 1930 देवाच्या घराचे दरवाजे बंद झाले आणि त्या दरवाजासमोर उभे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 2 मार्च 1930 नाशिक. सकाळ शांत होती, पण वातावरणात वादळ तयार होतं. कारण त्या दिवशी हजारो लोकांनी ठरवलं होतं, आज आम्ही आमचा मान मागायला चाललोय. नेतृत्व करत होते भारतातील सर्वात मोठा विचार B.R. आंबेडकर. देव सगळ्यांचा म्हणायचे, पण मंदिर काहींचंच. नाशिकचं प्रसिद्ध कालाराम मंदिर, जिथे राम होते. पण रामाच्या नावावरच माणूस माणसाला थांबवत होता. 15,000 लोक शांतपणे चालत होते. ना दगड, ना शस्त्र, ना हिंसा. फक्त एकच गोष्ट, स्वाभिमान. ते मंदिराजवळ पोहोचले आणि दरवाजे बंद झाले. हो, देवाच्या घराचे दरवाजे माणसांसाठी बंद झाले. शिव्या दिल्या गेल्या, अपमान केला गेला, ढकललं गेलं. पण बाबासाहेब मागे हटले नाहीत. ते म्हणाले, आम्ही देव मागायला आलो नाही, आम्ही आमचा अधिकार मागायला आलोय. हा संघर्ष एक दिवसाचा नव्हता. हा लढा वर्षानुवर्षे चालला. मंदिरात लगेच प्रवेश मिळाला नाही, पण त्या दिवशी एक गोष्ट नक्की झाली. दलित समाज उठला. स्वाभिमान जागा झाला. भीती संपली. देवाच्या दारात आम्हाला थांबवलं, पण इतिहासाच्या पानांवर आम्हाला कोणी थांबवू शकलं नाही. हा संघर्ष होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानाचा. जर तुम्हालाही त्या संघर्षाचा अभिमान असेल तर कमेंटमध्ये लिहा जय भीम. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचा व्हिडिओ कशावरती पाहिजे मला नक्की कळवा. जय भीम.